तुमच्या बरोबर राहून एवढं तर शिकले मी. रविराज काकांचा अपघात झाल्यापासूनच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी मी या बोर्डमध्ये लिहून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. ग्रेट. मला पण काही आठवलं त्या ऍक्सिडेंट बद्दल तर मी सुद्धा इथे नोट करत जाईल. पण आय थिंक तू बऱ्याच गोष्टी लिहून ठेवल्यास इथे. 22 वर्षांपूर्वी अपघात, पर्सनल लेवलवर बरीच वर्ष तपास करणारा इन्स्पेक्टर, अपघात करणारा महिपत, बाबू आणि महिपत सोबत तन्वी, नागराज काका. 22 वर्षांपूर्वी प्रतिमा हत्या गायब झाली. त्यानंतर ती परत भेटली आणि तन्वीचा डीएनए प्रतिमा हत्याशी मॅच झाला. प्रतिमा हत्याची फेक बॉडी. एक मिनिट. प्रतिमा हत्याची फेक बॉडी. एक्झॅक्टली. हा पण मी विसरूनच गेलो होतो. मला आठवतंय जेव्हा तो मृतदेह सापडला होता तेव्हा रविराज काका मान्य करायला तयारच नव्हते की तो प्रतिमा हत्यांचा आहे. पण जेव्हा डीएनए टेस्ट मॅच झाली ना तेव्हा त्यांचा नाईलाज झाला होता. पण ती डेड बॉडी प्रतिमा हत्याची नव्हतीच. मग तन्वीचा डीएनए त्या फेक बॉडीशी मॅच कसा झाला? हॅलो, काम झालंय. गुड. नागराज कुठे जातोय हे बघून ठेवलंस ना? हो, तुम्हाला लोकेशन पाठवतो. लवकर पाठव. आणि हो, तुझ्या कामाचे पैसे मिळतील. नागोबा, आता तूही नाही लपू शकणार आणि महिपतला लपूही नाही शकणार. महिपत, कसा आहेस? हा, गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी. एक गिफ्ट बघायच. ये ये ये, असा कसा बघू शकशील? ये हळू 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 या. गो बाई, हळू. बस 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 बस. अरे बस रे. आता ओळख बघू. गिफ्ट काय असेल? ओळख. ओ, विसरलोच मी. माझा एक मित्र माझ्यावर रुसलाय, बोलणार नाही माझ्याशी. एकदा गिफ्ट बघितलंस ना की मग फ्रेश होशील. हे बघ, तुझ्यासाठी आणलेलं गिफ्ट दाखवतो. हे बघ. साक्षी, रडू नको, अजिबात रडू नको. बघ, मी आहे ना. नागराज अंकल इथे आहे तुझ्या बरोबर. बिचारी साक्षी किती पॅनिक झाले ना. मला तर बघवतच नाहीये. मला तर माझ्या मुलीसारखी आहे रे ती. पण तू गायब झाला ना महिपत, त्याच्यानंतर तिचे हाल हाल झालेत रे. त्या जंगलातून बाहेर पडल्यापासून मी माझ्या लेकीला फोन नाही केला. पण माझ्या फोनकडे कोणाचं तरी लक्ष असेल ते तिच्यापर्यंत पोहोचतील म्हणून इतके दिवस माझ्या लेकीचा मी आवाज पण नाही ऐकला. त्याचा तो असा फायदा घेणार. मी कुठला गैरफायदा घेतोय महिपत? अरे पण दुसरं कोणीतरी घेऊ शकतं ना गैरफायदा. उद्या अशी हेडलाईन आली की साक्षी शिखरे उर्फ समीरा शेखर जिवंत आहे आणि साक्षीला पुन्हा तुरुंगात जावं लागेल. चालणार आहे का तुला हे? चालणार आहे का? सांग बरं. किंवा असं बघ, दुसरीच एखादी बातमी आली की समीरा शेखर हिचा राहत्या घरी गूढ मृत्यू, कुजलेला मृतदेह 6 दिवसांनंतर मिळाला. सहन होणार आहे तुला? होणार आहे? हे बघ, हे बघ कशी तडफड होतीये तुझी आत्ताच. हा, नाही नाही सहन होणार महिपत. पुन्हा साक्षीला जेलमध्ये जावंच लागणार. अरे आता तू पॅनिक जरी असली, घाबरलेली असली तरी जिवंत आहे महिपत. तुला काय पाहिजे मी देतो. काय पाहिजे ते देतो. माझ्या लेकीला हात नाही लावायचा. बोल काय पाहिजे. आता आलाच मुद्द्यावर. आलो बोल, तू काय पाहिजे. महिपत, तुझं तोंड बंद ठेवायचं. ठेवतो. गेले 20-22 वर्ष आपण जे सिक्रेट जपून ठेवलंय ते तसंच ठेवायचं जपून. ठेवतो. कुणालाही कळता कामा नये. नाही कळलं. दादाला नाही, अर्जुनला नाही, पोलिसांना नाही की तो ऍक्सिडेंट मी घडवून आणला होता. नाही कळलं. तुझ्या पोरीचा विचार कर. समजा साक्षी कुठेतरी गायब झाली किंवा तिनं आत्महत्या केली तर तुझा हाड पण सापडणार नाही नागराज. अरे पण त्यांनी साक्षी परत येणार आहे का महिपत? हे बघ, जोपर्यंत तू तुझं तोंड बंद ठेवशील
तोपर्यंत साक्षीचा नागराज अंकल म्हणून मी तिची काळजी घेईन, शब्द आहे माझा. पण महिपत, जर का तू तुझं तोंड उघडलंस तर मग असाच साक्षीचा एक फ्युनरल व्हिडिओ तुला बघायला मिळेल. तुला काही होऊ देणार नाही मी साक्षी. तुझ्या बापाला बघता इथं सुटले. या नागराजला आहे ना दगडाने ठेचून ठेचून मारीन, ठेचून ठेचून मारीन. आपल्याला जेव्हा तो मृतदेह सापडला होता तेव्हा खरंच असं वाटलं होतं की तो प्रतिमा हत्यांचा आहे. सगळ्यांना किती मनस्ताप झाला होता. राईट. जेव्हा प्रतिमा हत्या सापडली तेव्हा सुद्धा आपण या गोष्टीचा विचार केलाच होता की ती डेड बॉडी कोणाची होती. पण मला स्पष्ट आठवतंय तेव्हा पूर्ण आजी असं म्हणाल्या होत्या की आता याच्या खोलात नको शिरायला, आपल्यालाच जास्त त्रास होईल. प्रतिमा आली आहे याचाच आनंद मानूया. आणि एका स्त्रीचे अंत्यसंस्कार आपल्या हातून घडले याचं पुण्य लाभेल आपल्याला असं समजूया. राईट. आणि म्हणून आपण तो टॉपिक तिथेच बंद केला. शिवाय प्रतिमा हत्या सापडली म्हणून आपण सगळे खूप खुश होतो आणि आपल्याला कोणती निगेटिव्हिटी नको होती. पण आता शोधून काढायलाच हवं की तो मृतदेह कोणाचा होता आणि प्रियाशी ती टेस्ट मॅच कशी झाली. तो डीएनए रिपोर्ट नक्की चुकीचा होता, फेक होता, मॅनेज केलेला होता. पण कोणी? तन्वी अशा गोष्टी नक्की करू शकते. पण एखाद्या रॅन्डम बाईसोबत स्वतःचा डीएनए मॅच करून घेण्यात तन्वीचा काय फायदा असेल? म्हणजे ती अशी कोणीतरी व्यक्ती होती जिला असं वाटत होतं की रविराज काकांनी तो शोध थांबावा. म्हणजे हे सगळं परत फिरून फिरून महिपतकडेच येतं. कारण त्याला तशी भीती वाटत असणार की जर सिनियर प्रतिमा त्याला शोधत राहिला तर सिनियरला त्या ऍक्सिडेंट बद्दल नक्की काहीतरी कळेल. आणि जी गोष्ट आपल्याला आत्ता कळतीये ती रविराज काकांना तेव्हाच कळली असती आणि महिपतला नेमकं हेच व्हायला नको होतं. आणि महिपतला सुपारी देणाऱ्या या मिस्ट्री मॅनला सुद्धा हीच भीती वाटत असणार आणि म्हणून त्याने आपल्या समोर प्रतिमा हत्याची फेक डेड बॉडी उभी केली. सुमन काकूंना असं वाटतंय की नागराज काकांना सगळ्या गोष्टी महिपतमुळे कळतायत. म्हणजे तो मृतदेह प्रतिमा हत्यांचा नव्हता हेही नागराज काकांना तेव्हाच कळलेलं असेल. नागराज काकाने अजून काय काय लपून ठेवलंय काय माहित. आणि या सगळ्याचा राग तो आता सुमन काकूवर काढतोय. आपण त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवंच आहे. पण सुपारी देणारा कोण आहे ना हे आधी शोधायला हवं. मला असं वाटतं या मृतदेह प्रकरणात त्याचा महत्वाचा हात असणार. तेव्हा जर सगळे पेपर सिनियरकडे असतील तेव्हा तो खूप स्ट्रेसमध्ये होता. सो आय डोंट नो त्याने ते सगळे पेपर्स नीट वाचले असतील की. ते पेपर्स आपल्याला बघावे लागतील. आणि फक्त पेपर्स वाचून चालणार नाही. सिनियरला हॉस्पिटलमधून फेक डेड बॉडी मिळाली. इट मीन्स या सगळ्यात हॉस्पिटलमधलं कोणीतरी इन्व्हॉल्व्ड आहे. सो आपल्याला त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यावेळेचे सगळे डिटेल्स काढावे लागतील. मला वाटतं आपण उद्याच रविराज काकांकडे जायला हवं. या सगळ्या प्रकरणात त्यांची मदत घ्यावीच लागणार. आणि आता आपल्याला हे सगळे पॉइंट्स परत नव्याने चेक करावे लागतील. या सगळ्याचा मास्टर माइंड या मिस्ट्री मॅन पर्यंत पोहोचला.